आणि या ठिकाणावरून प्रत्यक्ष शेतकऱ्यांची मुलाखत घेऊन आणि व्यापाऱ्यांची मुलाखत घेऊन आपण प्रत्यक्ष आपल्या शेतकरी मित्रांसाठी कापूस बाजार भावाबद्दल माहिती देणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण व्यापाऱ्याकडे जाऊया अगोदर। या इकडे काका, नाव सांगा तुमचं अगोदर। बरं, काय एकंदरीत कापसाची आवक कशी आहे? कमी झालेली आहे। लोक सीसीआय कडे जात आहे का जास्त? सीसीआय कडे, हां, पण सीसीआय मध्ये मर्यादा 4 क्विंटलची। 4 क्विंटलची। मग उरलेला कापूस आपल्याकडे देतात का? हां, माल मागचा येऊ लागला सगळा, जुना माल आहे, नवीन माल जुना म्हणजे आता फुटलेला। क्वालिटी कशी आहे कापसाची? हलकी। काय रेट देता तुम्ही कापसाला आता? 68 रुपये। शेतकरी मित्रांनो, आजचा जो भाव आहे ते 6800 पर्यंत हे आपल्याला शेतकरी मित्रांना कापूस बाजार भाव देत आहेत। तर काय एकंदरीत कापसाची स्थिती वाढतील का भाव? चांगला मालाचे भाव वाढतील, पण त्याला टाइम आहे, वेळ अजून महिना दीड महिन्यानंतर वाढतील। भाव वाढते, 100% भाव वाढायला पाहिजे माझा अंदाज आहे। बरोबर, नक्कीच शेतकरी मित्रांनो, कापसाचे भाव देखील वाढतील। काय समजेल? कापूस समजेल? मोठ्या मोठ्या शेतकऱ्याच राहिला का? हा, मोठ्या शेतकऱ्याला बाकी मग आपल्या शेतकरी मित्रांचा काय याच्यामध्ये त्याचा काय फायदा होणार आपल्याला नंतर भावावरून? तर जे काही बाबा कोण आहे, काय नाव आहे तुमचं? रामभाऊ खाटे। काय गावाचं नाव? बरं, काय आणलं होतं बाजारात आज? कोणाला दिला? या व्यापाऱ्यांना दिला कापूस? काय भाव घेतला त्यांनी? म्हणजे बरोबर 6800 पर्यंत घेतलाय म्हणते, बरोबर का? बरं, काय कापसाची स्थिती एकंदरीत? म्हणजे आवक कशी कापसाला येते का? चांगला, खराब आहे क्वालिटी? भाव एवढा नाहीये। बरं, काय सांगाल शासनाला? भाव वाढायला पाहिजे की नाही कापसाचा? वाढायला पाहिजे, बरोबर। कोण मनावर घेतलं? बरोबर आहे। बाबा, तुमचं नाव काय? गाव कोणतं? काय आणलं आज बाजारामध्ये? काय भाव गेला कापूस? 68 रुपये। बरं, काय भाव वाढायला पाहिजे की नाही कापसाची? वाढायला पाहिजे, पण पुरत नाही ना रे काय? बरं, आता जो भाव भेटतोय त्याच्यामध्ये परवडतंय तुम्हाला? नाही परवडत आहे। 2-3 क्विंटल एकरी कापूस झाला, काय पुरत याच्यात खर्च? अनुदान जमा झालं का? शासनाने जाहीर केलं ते? झालं झालं 10,000-15,000 पण झाला, एकंदरीत खर्च निघला का आपला त्याच्यामध्ये? हा हा हा, म्हणजे 1 क्विंटल वेचायचं आपल्याला 1500 रुपये खर्च येतो कापूस वेचायला, आणि इकडे भाव भेटतो 6,500 रुपये। एक त्यांना गाडी पाठवायची घ्यायला, बरोबर। हा मित्र, आपण बघतोय की बिडकीन जे पंचकृषी मध्ये आहे, तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण बिबट्याचा प्रकार देखील ऐकलेला आहे। ते बिबट्याला भेळून देखील मजूर भेटत नाहीये, आणि मजूर भेटलं तर 4 बाया जर आपल्याला शेतात लावायचे असेल तर त्यास 2 माणसं काटे घेऊन राहू, ही सद्यस्थिती, बरोबर आहे। त्यांना 1000 1 क्विंटल कापूस कसा परवडतो आपल्याला? बरोबर आहे। वन विभागाने देखील याच्यावरती बिबट्याचा जे प्रकार ते देखील थांबलं पाहिजे। आणायचा, बरोबर। एकंदरीत पाहिजे आपल्याला खर्च तो परवडत नाही। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची बिडकीन बाजारामधील सत्यस्थिती। धन्यवाद।